ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला कळलेलं असतं की सँडी आणि अधिराज दोघेजण सायली अर्जुनला मदत करतायत. ते दोघेही माझ्या विरोधामध्ये जाऊन सायली अर्जुनला माझ्या विरोधात पुरावे देणार आहेत. ही गोष्ट प्रियाला समजलेली असते. तेव्हा प्रियाने आता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इथे सँडीने जे पुरावे काव्याला दिलेले असतात ते सगळे पुरावे प्रियाने मिळवून जाळून टाकलेले असतात. आणि त्यानंतर अधिराज प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतोय, व्हिडिओज तयार करतोय. ही गोष्ट प्रियाला समजल्यानंतर तिने सुद्धा अधिराजला किडनॅप करून त्याला मारण्याचा डाव रचलेला असतो आणि त्याच्याकडून सगळे पुरावे काढण्याचा आता प्रयत्न केलेला असतो. पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये या वेळेला प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे इथे आता प्रिया अधिराजचा खून करत असताना सायली आणि अश्विन गोडाऊनपर्यंत पोचतात आणि प्रियाच्या तावडीतून अधिराजला वाचवून सुखरूपरित्या बाहेर येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रियाने सँडी आणि अधिराज या दोघांकडचे पुरावे जाळून टाकलेले असतात. पण तरीसुद्धा दोघांनी नवीन पुरावे जमा केलेले असतात आणि त्याच्या काही कॉपीज त्यांच्याकडे असतात. ते पुरावे आता अर्जुन सायलीला देत इथे आता प्रियाच्या विरोधामध्ये चांगलीच खेळी खेळलेली असते. अश्विनने प्रियाचा गेम करत तिच्याबरोबर असलेलं नातं एका क्षणात तोडून टाकलेलं असतं आणि तिला आपल्या आयुष्यातून बेदखल केलेलं असतं. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता काय झालेलं असतं तर सायली आणि अर्जुन हे दोघेजण जास्तीत जास्त पुरावे गोळा करतायत. खरं तर जे पुरावे हाती आलेत तेवढे पुरावे कोर्टामध्ये सादर करून प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिली जाऊ शकते. पण आता सिरियल म्हटल्यानंतर अजून काही स्टोरी पुढे वाढवत नेत इथे आता प्रियाच्या विरोधामध्ये अजून ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. तसं म्हणायला गेलं तर इथे आता पुरावे सादर करायचे आहेत. तर प्रियाची, मैनावतीची आणि प्रतिमाची जी DNA टेस्ट केलेली आहे त्याचे सुद्धा रिपोर्ट्स आहेत. अर्जुन सायलीकडे मैनावती आणि इथे सदाशिव लोखंडे प्रियाचे खरे आईवडील ते सुद्धा आता आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सायलीसुद्धा आहे, वंदना जाधव आहे आणि अधिराज सँडीसुद्धा आहे. सगळे पुरावे तसं बोलायला गेले अर्जुन सायलीकडे आहेतच ना. पण अजून पुरावे हवेत, अजून लोकांना ॲड केलं जातं आहे. आता तर इथे सायलीच्या 12 मैत्रिणी प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे आणणार आहेत. म्हणजे आता प्रियाला किती जास्त महत्त्व दिलं आहे ते बघा. इथे आता लोकांच्या सुपाऱ्या घेणारा महिपत आणि लोकांच्या सुपाऱ्या देणारा नागराज दोघेजण सहजरित्या अर्जुनने त्यांना जेलमध्ये पाठवलं. पण प्रियाच्या विरोधामध्ये आता पुरावे गोळा करण्यासाठी आणि अर्जुनला मदत करण्यासाठी, सायलीला मदत करण्यासाठी तिच्या 12 मैत्रिणी वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहेत फक्त प्रियासाठी. अर्जुन सायली दोघेजण इतके पण आता कॅपेबल नाही आहेत का, इतके सक्षम नाही आहेत का की त्यांना आता कुणाची ना कुणाची तरी गरज पडणार आहे. एक प्रिया, अर्जुन, सायली, अधिराज, सँडी आणि बाकीचे सगळेजण आहेतच ना. पण नाही, तरीसुद्धा पुरावे अजून वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केले जात आहेत. आणि जसं जसं प्रियाला कळतंय तशी तशी प्रिया एक एक पुरावा आणि साक्षीदार आपापल्या पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न करते. सँडीला आता एका श्रीमंत माणसाचं नाटक करायला सांगितले आणि मुळातच तो श्रीमंत आहे म्हणून तो तिला प्रियाला पैसे देतोय. आतासुद्धा कालच्या भागामध्ये त्याने तिला 5 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्या पैशांचा ती गैरवापर करते. ती काय करते, त्या पैशातून साक्षीदार पुरावे एकतर ती विकत घेते नाहीतर मारून टाकते, नष्ट करते, जाळून टाकते. पण तरीसुद्धा अधिराज तिला पैसे देतोय. जर तिला पैसेच दिले नाही तर ती तिची कामं कशी काय करणार. पैसेच नसतील तर अजून काहीतरी चुकीचं पाऊल ती उचलू शकते ना. पण नाही, अधिराज मात्र तिला पैसे देतोय.
आणि मग काय होतं, इथे आता सायलीने मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो. त्याच्यावरती सँडीचा फोन आल्यानंतर प्रियाला समजतं की सँडी माझ्या आणि त्याच्या अफेअरचे काही पुरावे सायली अर्जुनला देणार आहे. त्याच्यामुळे इथे आता कोर्टामध्ये जर ते पुरावे सादर झाले तर माझ्या स्वभावाबद्दल लोकांना खरी माहिती मिळेल. आणि मग आतापर्यंत गेली तब्बल 3-4 वर्ष मी जे काही आता तन्वी नाटक करते, तन्वी असण्याचं, ते सगळ्यांना कळेल असं होता कामा नये. मी माझी एक छवी निर्माण केली आहे की मी तर चांगलीच आहे. पण जर पुरावे समोर आले तर सगळ्या कोर्टाला कळेल, सर्व माणसांना कळेल की मी तर खूपच आतल्या गाठीची आहे. मी इथे लोकांचा स्वतःच्या स्वार्थासाठी खून करू शकते, ही गोष्ट जर अर्जुनने सिद्ध केली की शांताचा खून मी केला आहे, तर मग माझं काही खरं नाही. आता फक्त एक व्यक्ती माझ्या बाजूने आहे आणि ती म्हणजे अश्विन. आणि त्याच्यासमोर जर माझा खरा चेहरा आला ना, तर मात्र माझं काही खरं नाही. मग अश्विन मला एका झटक्यामध्ये इथे आता बाजूला करून टाकेल, ही सुद्धा तिला खात्री असते. आणि त्यामुळे इथे सँडीचा फोन उचलल्यानंतर सँडी आता पुरावे देणार आहे हे समजल्यानंतर ती सँडीला थांबवण्यासाठी गेलेली असते. ईश्वरी आपल्या बाईकवरून सँडीला घेऊन काव्यापर्यंत पोचवते. सँडी काव्याला पुरावे देतो आणि त्यानंतर काव्या घेऊन जात असताना प्रिया ते पुरावे मिळवते आणि जाळून टाकते. झाले आता पुरावे नष्ट. मग आता काय, पुढे आता काय, तर इथे अधिराज प्रियाला भेटायला आलेला असतो. दोघेजण कॅफेमध्ये भेटतात. सँडीने दिलेले पुरावे तर आता नष्ट झालेत. वेळ आलेली असते ती अधिराजकडे असलेल्या पुराव्यांची. प्रिया आता भेटायला गेल्यानंतर अधिराज इथे आता तिला भेटत असतो, गोड गोड बोलत असतो, मिठी वगैरे मारत असतो. त्याने पुन्हा तिला पैसे दिलेले असतात आणि हे सगळं करत असताना अधिराजच्या मोबाईलवरती आलेला अर्जुनचा फोन प्रियाने बघितलेला असतो. आणि अर्जुनचा फोन आल्यानंतर ती म्हणत असते, अर्जुनचा फोन आलाय का? तो म्हणतो, हो हो, माझा एक मित्र आहे अर्जुन खानोलकर, त्याचा फोन आला आहे. का, पण तू का विचारतेस? तू पण कुठल्या अर्जुनला ओळखतेस का? ती म्हणते, हो, मी पण एका अर्जुनला ओळखते ना, मला वाटलं त्याचाच कॉल आहे की काय. तेव्हा इथे आता अधिराज हा अर्जुनचा मित्र आहे हे अश्विनला माहिती आहे. तेव्हा प्रिया काय करते, प्रिया अश्विनला विचारते की अर्जुनचा कुणी अधिराज म्हणून मित्र आहे का? तो म्हणतो, हो, तर दोघेजण कॉलेजमध्ये होते, दोघांची खूप बेस्ट फ्रेंडशिप आहे. पण तुला कसं माहिती? मी तर कधी विषयसुद्धा काढला नव्हता अधिराजचा, तुला कसं कळलं? प्रिया म्हणते, मला कळलं रे, अर्जुन बोलता बोलता बोलला की अधिराज म्हणून, तेव्हा मी फक्त तुला जस्ट विचारलं, कन्फर्म केलं, बाकी असं काही नाही. मला काय करायचं आहे, त्याचे कोणी का फ्रेंड्स असेत ना, असं सुद्धा ती म्हणते. आणि मग काय होतं, जेव्हा ती पुन्हा अधिराजला भेटायला जाते, प्रिया आता शातीर हुशार म्हणून तर इतके जण मदत करायला आलेत ना सायली अर्जुनची, कारण प्रियाला ते दोघेजण हरवू शकत नाही कदाचित, म्हणून सगळेजण एक एक करून आता येत आहेत. आणि मग काय होतं, इथे तिला दिसतो, तिथे एक छोटा स्पाय कॅमेरा ठेवलेला असतो ना, तो आता प्रियाला दिसतो. आणि मग तिला कळतं काहीतरी गडबड आहे. आणि तेव्हा मग ती अधिराजला गोड गोड बोलते आणि त्याला एका ठिकाणी घेऊन जाते. आणि त्या गोडाऊनमध्ये काही गुंड लोक हाताशी घेऊन अधिराजला बांधून ठेवते आणि म्हणते, अधिराज, खरं खरं सांग, जो तू स्पाय कॅमेरा लावत होतास त्याच्यामध्ये आपलं बोलणं, माझं वागणं रेकॉर्ड करत होतास का? आणि तू अर्जुन खानोलकर नाही, अर्जुन खानविलकर नाही, तर अर्जुन सुभेदार याचा मित्र आहेस ना? मी अश्विनला तुझा फोटो दाखवला आणि विचारलंसुद्धा, तेव्हा तोच मला म्हणाला की तू अर्जुन सुभेदारचा बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून, मदत वगैरे करतोस केसेसमध्ये, बरोबर ना? तेव्हा इथे आता अधिराजला समजलेलं असतं की प्रियाला माझं सत्य समजलं आहे. अधिराजला अर्जुन सायली कामानिमित्त फोन करत असतात, त्याचा फोन बिझी असतो, त्यानंतर फोन लागतच नाही, मेसेजला रिप्लाय नाही, कॉल नाही. तेव्हा सायलीला कळलेलं असतं की गडबड आहे. अर्जुनला म्हणते, तुम्ही किती नाही म्हणा, पण इथे प्रियाला अधिराज भाऊजींचं सत्य समजलं असेल. तिच्या विरोधात आपण पुरावे गोळा करतोय हे तर तिला माहितीच आहे, म्हणूनच तिने अधिराज भाऊजींवरती लक्ष ठेवून सत्य शोधून काढलं असावं असं मला वाटतं. आणि मग इथे आता प्रियानेच त्यांना किडनॅप केले हे सायलीला कळतं. अर्जुन कामानिमित्त बाहेर जातो. तेव्हा इथे आता त्या दोघांचं बोलणं अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही तन्वीबद्दल? प्रिया असं का करेल?
ती का अधिराजला वगैरे किडनॅप करेल, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे सायली म्हणते, अश्विन भाऊजी माफ करा, पण तुम्हाला जर एक सत्य सांगितलं तर विश्वास ठेवाल का तुमच्या या वहिनीवरती? अश्विन म्हणतो, ठेवण्यासारखं असेल तरच ठेवेन, नाहीतर नाही ठेवणार. पण काय झालं आहे? तेव्हा प्रियाचं आता सत्य सायलीने अश्विनला सांगितलेलं असतं. ती आता म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्हाला असं वाटतं की प्रिया खूप चांगली आहे, पण प्रिया चांगली नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, वहिनी तुम्ही प्रत्येक वेळी तिच्या विरोधात का बोलत असता? मला नाही आवडत जेव्हा तुम्ही तिच्या विरोधामध्ये बोलता. तेव्हा ती म्हणत असते की विरोधामध्ये बोलत नाही आहे, तर तिचे गुणसुद्धा तसेच आहेत. आणि प्रियाने आतापर्यंत काय काय केले हे सगळं आता सायली अश्विनला सांगते. आतासुद्धा अधिराज भाऊजींना तिनेच किडनॅप करून ठेवले. तो म्हणतो माझा विश्वास नाही. ती म्हणते चला माझ्याबरोबर, आता आपण प्रियावरती लक्ष ठेवूया. प्रियावरती लक्ष ठेवलेलं असतं आणि तेव्हा इथे आता प्रियावरती लक्ष ठेवल्यानंतर ती कुठल्या गोडाऊनला जाते, कुठे जाते हे सगळं सायली शोधून काढते आणि अश्विनला आपल्याबरोबर घेऊन जाते. अश्विन आणि ते दोघेजणं आता जातात कुठे? एका गोडाऊनला, जिथे अधिराजला बांधून ठेवलेलं असतं. ते दोघेजणं लपून बसतात आणि त्या ठिकाणी जाऊन आता प्रिया आतमध्ये जाते आणि पुन्हा बाहेर येते. तेव्हा तिथून बाहेर आल्यानंतर सायली अर्जुन दोघेजणं गुंड लोकांच्या डोक्यामध्ये फटके मारतात, त्यांना बेशुद्ध करून आतमध्ये जातात, तर अधिराजला बांधून ठेवलेलं असतं. जेव्हा इथे प्रिया आतमध्ये जाते ना, तेव्हा तिने त्या लोकांना सांगितलेलं असतं की याला ठार मारा म्हणून. त्या गुंड लोकांनी चाकू वगैरे काढलेला असतो त्याचा खून करण्यासाठी, आणि त्याचा खून करायला जाणार तेवढ्यात तिथे आता अश्विन आणि सायली जातात, अधिराजचा जीव वाचवतात. अधिराजला सुखरूपरित्या तिथून बाहेर काढतात. गुंड लोकांच्या डोक्यामध्ये फटके मारून त्यांना आता तिथेच ठेवून त्या ठिकाणावरून अधिराजला घेऊन सायली आणि अश्विन दोघेजणं आता घरी येतात. अश्विन आता म्हणतो की हे सगळं किती भयानक आहे, मला तर विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं प्रियाने केलं असेल, तन्वीने केलं असेल. तन्वी इतकी क्रूर कधीपासून झाली? तिच्या चुकांकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आलो, पण तरीसुद्धा तिचे गुण हे आता इग्नोर करण्यासारखे तर अजिबातच नाही आहेत. मग काय होतं? तर इथे आता अश्विनचे डोळे उघडलेले असतात. अश्विन म्हणतो, आता ह्या मुलीवरती मी विश्वास ठेवणार नाही. मग इथे सँडी आणि अधिराज दोघेजणं म्हणतात, तिने जरी आमच्याकडून हे पुरावे घेतले असतील तरीसुद्धा मी बाकीचे पुरावे लपून ठेवलेले आहेत, ते तिच्याकडे नाही आहेत. आपण आता घरी जाऊया आणि ते पुरावे मिळवूया. तेव्हा इथे अर्जुन, सायली आणि अधिराज तिघेजणं घरी जातात, अश्विनला घेऊन जातात आणि ते सगळे पुरावे आता अश्विनला इथे आता त्या व्हिडिओज दाखवल्या जातात. अश्विनचे डोळे उघडलेले असतात. तो म्हणतो, आता प्रियाला थारा नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तू प्रियाला असं दाखव की तुला काहीच माहिती नाही आहे, जणू काही तुझा अजूनही तिच्यावरती विश्वास आहे, कारण तिला जर आत्ताच कळलं तर आपल्यासाठी अडचणी निर्माण होतील. प्रियाला वाटतं की सँडीकडचे पुरावे जाळून मी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे, पण तसं काहीच होत नाही, कारण सँडीकडे आता हार्ड कॉपी जरी या लोकांना दिली असेल तरी त्याच्या पेनड्राईव्हमध्ये बाकीच्या तर कॉपीज असतात ना, सॉफ्ट कॉपीज, ते आता फोटोज, ते लेटर जे प्रेमपत्र आहेत ते सगळे आता इथे लिहून ठेवलेले असतात. मोबाईलवरून प्रियाला ट्रान्सफर केलेले पैसे, ऑनलाईन ट्रान्सफर केलेले पैसे, त्याच्या काही नोंदी सँडीने जपून ठेवलेले असतात आणि ते चॅटिंग वगैरे सगळे पुरावे इथे त्याने आता पुन्हा एकदा त्या कॉपीज काढून अर्जुन, सायलीला आणून दिलेले असतात. अर्जुन, सायलीला अधिराजने सगळे पुरावे दिल्यानंतर इथे आता कोर्टामध्ये प्रियाच्या विरोधामध्ये पुराव्यांचा पाऊस पाडत अर्जुन इथे सिद्ध करणार असतो की हे सगळं कारस्थान प्रियाचं आहे. प्रियाने शांताचा खून केला आहे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, आणि साक्षीदार म्हणून संतोषला सुद्धा आता कोर्टामध्ये हजर करतात. हे सगळं झाल्यानंतर अश्विनने डिवोर्स पेपर तयार करून ठेवलेलेच असतात. अश्विन डिवोर्स पेपरवरती सही करतो आणि प्रियाला म्हणतो की जास्त काही बोलू नकोस, मला तुझं काही खोटं नाटं ऐकायचं नाही आहे. डिवोर्स पेपरवरती सही कर आणि मला मोकळं कर. मी तुला मोकळं कधीच केलं आहे, पण तू आता डिवोर्स पेपरवरती सही कर आणि मला ह्या जबरदस्तीच्या नात्यातून मोकळं कर. तेव्हा इथे प्रिया सही करत नसते, तर अश्विन तिच्यावरती इतक्या जोरात ओरडतो की प्रिया घाबरते आणि लगेचच
डिवोर्स पेपरवरती सही करून अश्विनला डिवोर्स देते. अशा रीतीने अधिराजने आणि इथे सँडीने पुरावे देताच अर्जुन सायलीला अश्विनने सुद्धा प्रियाचा गेम करत तिला आपल्या आयुष्यातून कायमचं बेदखल करत डिवोर्स पेपरवरती सही करून तिला ऑफिशियली आपल्या बंधनातून आणि नात्यातून मोकळं केलेलं असतं.